श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 171। स्वामींनी आपल्या मनाची भावना ओळखून हे जाणून चोळप्पा चकित झाला होता आणि राजूबाईचे नाव येताच येशूबाईचे कान टवकारले होते। म्हणून मी निसर्ग नेमात ढळवाढवळ केली नाही चोळ्या, पण कशाला पण लावतो चोळ्या, कोणाचे प्रारब्ध मी बदलू शकत नाही। स्वामी, तुम्हाला अशक्य काहीच नाही, येशूबाई गदगदलेल्या स्वरात म्हणाली। स्वामींनी मायेने तिच्याकडे पाहितले। आयुष्य संपलं म्हणूनच कृष्णाप्पाला निधन पावला ना, असेच येशूबाईला म्हणायचे होते, पण ती बोलली नव्हती तरीही स्वामींना ते उमगले होते। आयुष्य संपलं तरी मी कृष्णाप्पाला जीवनदान कसं दिलं असं म्हणायचंय ना तुला। काशे चोळप्पा आणि येशूबाई स्वामींकडे आशेने पाहू लागले। कृष्णाप्पाच्या पुढच्या आयुष्यातलं थोडं आयुष्य मी कृष्णाप्पाला या जन्मी दिलं। चोळ्या, अशी बेरीज वजाबाकी तेव्हाच केली जाते जेव्हा एखाद्याचा याच जन्मी कल्याण होणार असेल तर, नाहीतर त्याचे पुढील जन्माचे आयुष्य कमी होते, भोग भोगायचे राहून जातात आणि मग तो पुढील जन्मी त्याला अशा भोगाचा त्रास सहन करावा लागतो। चोळ्या, कृष्णाप्पाचा या जन्माचे कल्याण होणार म्हणूनच त्याला पुढच्या जन्माच्या आयुष्यातले काही आयुष्य देण्यात आले आहे। कृतज्ञतेने चोळप्पा आणि येशूबाईंनी स्वामींच्या चरणावर डोके ठेवले। स्वामींनी मायेने त्यांच्याकडे पाहिले होते, कृष्णाप्पाला आणि आप्पाला आशीर्वाद दिले होते। ते जाऊ लागले होते तेव्हा उपस्थितांनी जय जयकार केला होता। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय। या घटनेनंतर लवकरच कृष्णाप्पाने स्वामींच्या कृपा आशीर्वादाने लग्नही केले होते। स्वामींनी आपल्या अलौकिक परिचय अक्कलकोट वासियांना आणि आपल्या भक्तांना वारंवार आणून दिला होता। स्वामी भूत भविष्यात डोकावू शकतात याचा साक्षात्कार तर सर्व भक्तांना केव्हा झाला होता। स्वामींनी आपल्या कृपा कष्टाने त्यांचा उद्धार केला होता आणि आपल्या लीलेने स्वामींनी कित्येकांचा अहंकार लीला नष्ट केला होता। स्वामींच्या कृपेने काही भक्तांचे असाध्य बरे झाले होते, तर काहींची सिद्धी दुरुपयोग करणाऱ्या किमयागारांचे सिद्धांत गर्वहरण करून स्वामींनी त्यांना उपदेश करून सन्मानावर लावले होते। स्वामींनी अनेक चमत्कार केले होते। प्रत्यक्ष राजा सुद्धा त्यांच्या समोर नतमस्तक होता। अप्रत्यक्ष प्राप्तीचे स्वामी हजर असावेत अशी मालोजी राजांना मनोमन इच्छा करतात। स्वामी राणीसाहेबांची प्रसूती समय राजवाड्यात हजर होते। यानंतरची कथा पुढील भागात। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।